साधे मसाले वापरून तयार केलेलं हे फ्राईड चिकन चवीला अगदी भन्नाट लागतं. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. खमंग आणि ज्युसी असं हे चिकन आपण ओकेजनली करून घेऊ शकतो. आज आपण तंदुरी चिकन पाहणार आहोत, पण एक वेगळ्या पद्धतीचं. तर ती पद्धत काय आहे ती आपण पाहून घेऊया. या चिकनसाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपण हा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी 1 टीस्पून जिरे घेतले, 1 टीस्पून मी धणे घेतलेत आणि अर्धा टीस्पून मी काळी मिरी घेतलेले आहेत. ते आपण थोडंसं भाजून घेऊया. 4 ते 5 मिनटंभर फक्त भाजायचं आहे आपल्याला. त्याचा रंग बदलता कामा नये. तर हे आता छान भाजलेलं आहे. मी गॅस फ्लेम बंद करून मी हे थंड केलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर म्हणजे साधारण कोमट असल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे आणि एकदम थंड होईल तेव्हा हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याचं फाईन असं पावडर बनवून घ्यायचं आहे. आता क्वांटिटी कमी असल्याकारणाने आपल्याला ते एकदम फाईन पावडर व्हायला जरा कठीणच असतं, पण तरी जितकं शक्य होईल तितकं मी हे केलेलं आहे. आता मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. मी हाडांसकट चिकन घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की मी हे कापून स्वच्छ धुवून आता याला असे कट्स लावून घेत आहे. प्रत्येक पीसला अशा पद्धतीचे कट्स लावून घ्यायचे आहेत. या सगळ्या पीसेसला मी हे कट्स लावून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मी हे सगळे चिकनचे पीसेस एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. आता त्याच तव्यावर, ज्या तव्यावर आपण मगाशी ते मसाले भाजले, त्याच तव्यावर मी हे 1 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्याच्या नंतर मी 2 टीस्पून एवढं काश्मीरी मिरची पावडर मी घेत आहे आणि ते तेलात छान काश्मीरी मिरची पावडर शिजवून घेत आहे, जेणेकरून आपल्याला ह्याची चव सुंदर येईल. आता त्याचबरोबर मी 1/2 टीस्पून इतकं बेसन घालून घेतलेलं आहे आणि तेही त्या काश्मीरी मिरचीबरोबरच मी मिक्स करताच ते भाजून घेतलेलं आहे. गॅस फ्लेम बंद करून थोडंसं ते थंड करून मी ते चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे. आता त्यात मी मगाशी वाटून ठेवलेला तो मसाला आहे तो टाकलेला आहे. अर्धा टीस्पून मी लाल तिखट घातलेलं आहे. अर्धा कप दही घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. आणि हे सगळे मसाले किंवा ह्या सगळ्या वस्तू घालून झाल्यानंतर अगदी छान प्रत्येक पीसला आणि प्रत्येक पीसच्या त्या कट्सला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण मी नेहमी सांगते तुम्हाला, मिक्स करण्याच्या आधी आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत. आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे 1 तासासाठी. त्यानंतर मी त्यात 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून आलं पेस्ट आणि अर्धा टीस्पून मी काळं मिरी पूड घालून घेत आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेत आहे. आता हे मिक्स करण्याच्या अगोदर मी गॅसवर पॅन ठेवलं होतं आणि त्यात मी तेल टाकत आहे. मी तेल टाकलेलं आहे 2 टेबलस्पून. आपल्याला हे सगळं चिकन शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचं बनवलेलं चिकन इतकं चवीला सुंदर लागतं की बघायलाच नको. तर मी हे झाकून लो फ्लेमवर मी हे 5 मिनटासाठी फ्राय करून घेत आहे. आता 5 मिनटं झालेले आहेत. मी आता ते चिकन फिरवून घेत आहे आणि पुन्हा 5 मिनटासाठी झाकण लावून पुन्हा हे मी लो फ्लेमवरच शिजवून घेत आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे चिकनला. आता हा पाणी आपल्याला काढायचं नाही,
आता ही हाय फ्लेम करून हा पाणी आटवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते चिकनचं जे पाणी उतरलं होतं ते चिकनलाच असं होईल, आटलं जाईल आणि ते त्याचे फ्लेवर चिकनमध्येच राहतील. तर अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. असं फिरवून इकडच्या बाजूने तिकडच्या बाजूने फिरवून फिरवून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनटं मी हे पाणी आटवून घेतलेलं होतं. आता हे उलथण्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही चिमट्याच्या साहाय्याने सुद्धा हे फिरवून फिरवून असं तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता. आता हे चिकन जवळजवळ झाल्यातच जमा आहे. आता तुम्हाला याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर हे चिकन काढून झाल्यानंतर किंवा हे फ्राय करण्याच्या आधी जेव्हा तुम्ही बाउलमध्ये ठेवलेलं तेव्हा तुम्ही ह्याला स्मोक देऊन घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून हे ह्याला अजून एक स्मोकी चव येईल. तर हे मी आता काढून घेतलेलं आहे एका प्लेटवर. अतिशय छान आणि ज्युसी बनतं, विशेष म्हणजे ज्युसी बनतं हे चिकन. तर अशा पद्धतीचं चिकन अतिशय सॉफ्टसुद्धा बनतं. तर मी दुसरी बॅचसुद्धा त्याच पद्धतीने फ्राय करून घेत आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो मसाला मी ते चिकनवर घालून घेत आहे. म्हणजे त्या मसाल्यातसुद्धा फ्लेवर उतरलेलं होतं, ते फ्लेवर चिकनमध्ये उतरेल. तर चिकन रेडी झालेलं आहे. मी कोथिंबीरची पानं बारीक कापून ती पानं गार्निश करून घेत आहे. आणि ही तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा मेयोनीजबरोबर खाऊन घेऊ शकता. अतिशय सुंदर असं हे चिकन झालेलं आहे. चवीला एकदम भन्नाट आणि एकदम सॉफ्ट असं हे चिकन तयार झालेलं आहे. माझ्या घरी मी हे नारळाच्या चटणीबरोबर सर्व केलं होतं. नारळाच्या चटणीबरोबरसुद्धा अतिशय छान हे चिकन लागतं. नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही कोशिंबीरसुद्धा घेऊ शकता, म्हणजे गाजर, काकडी, कोबी असं बारीक चिरून किंवा गोल गोल कापून सुद्धा तुम्ही हे सर्व करून देऊ शकता. आणि हे तंदुरी चिकन आवडलं तर मात्र घरी नक्कीच ट्राय करा. अगदी खूप खमंग आणि एकदम सॉफ्ट ज्युसी असं हे चिकन बनतं. तर तुम्ही घरी केल्यानंतर खाल्ल्यानंतर माझ्या या चॅनलला मात्र नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.